मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 29 बघत आहोत. पहिला प्रश्न बघा. मुंबई उच्च न्यायालयाने 2026 मध्ये दिलेल्या एका निकालात झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता आणि शौचालयाचा अधिकार हा कोणत्या कलमाअंतर्गत मूलभूत मानवी अधिकार असल्याचे म्हटले आहे? तर याचं उत्तर असणार आहे कलम 21. तर बघा, कलम 21 नुसार अंतर्गत सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण जगण्याचा हक्क मानला जातो. ठीक आहे. अमुक या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे विशिष्ट. ठीक आहे. तर एखादा विशिष्ट, अमका, अनामिक असे त्याचे म्हणजे नाव न घेतलेले, सर्टन, स्पेसिफिक, अननेम्ड हे इंग्रजीमध्ये अर्थ आहे. दुसरा प्रश्न बघा. राजा या शब्दाचे अनेक वचन काय होईल? तर राजा या शब्दाचे अनेक वचन राजे होणार. ठीक आहे. चौथा प्रश्न बघा. संगणकामध्ये GUIचे रूप काय आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक आपला C येणार, ग्राफिकल युजर इंटरफेस. तर बघा, ग्राफिकल युजर इंटरफेस हे एक दृश्य इंटरफेस म्हणजे व्हिज्युअल इंटरफेस आहे, जे वापरकर्त्यांना मजकूर कमांडऐवजी आयकॉन्स, बटन्स, मेन्यूजद्वारे संगणकाशी संवाद साधण्यास सक्षम करते. त्यामध्ये विंडोज, मॅक OS, अँड्रॉइड हे GUIचे ऑपरेटिंग सिस्टमचे प्रमुख उदाहरणे आहेत. जर असा प्रश्न आला तर GUIचे तुम्ही उदाहरणे सांगा, तर वरील तुम्ही लिहू शकतात, म्हणजे आन्सर देऊ शकता. पुढचा प्रश्न बघा. 18 ऑगस्ट 2025 रोजी सुरू झालेल्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या अधिकार क्षेत्रात किती जिल्ह्यांचा समावेश होतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक B 6 जिल्ह्यांचा. याच्या तर बघा, 6 जिल्हे कोणते? कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. ठीक आहे. उद्घाटन 17 ऑगस्टला, कार्यरत 18 ऑगस्टपासून. सर्किट बेंच म्हणजे खंडपीठ असतं, त्यांना म्हणतात. फायदा आणि संरचना समजून घ्या. जर प्रश्न तुम्हाला आला तर त्या संबंधित तुम्हाला उत्तर व्यवस्थित त्याचं समजेल. ठीक आहे. 6वा प्रश्न. दादर आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांसाठी उच्च न्यायालय कोठे आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक B मुंबई येथे ते उच्च न्यायालय आहे, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मुंबई हे उच्च न्यायालय त्या केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. भारतीय नौदलाने लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीचे केडेट ट्रेनिंग शिप म्हणजे CTS हे नाव काय आहे? तर या CTSचं नाव आहे INS कृष्णा. ठीक आहे. भारतीय नौदलाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी चेन्नईच्या कटुपल्ली येथे L&T शिपयार्डमध्ये लॉन्च केलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीचे केडेट ट्रेनिंग शिपचे नाव आहे कृष्णा. या जहाजाची निर्मिती मेक इंडिया आणि आत्मनिर्भर भारत उपक्रमाअंतर्गत करण्यात आली आहे. याचा उपयोग अधिकारी, कॅडेट्सना, महिलांना म्हणजे सागरी प्रशिक्षणासाठी केला जाईल. ठीक आहे. हा प्रश्न. आचार्य देवव्रत हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कारभार सांभाळत आहे. हे बरोबर की चूक आहे? तर बघा, हे जे आहे ते बरोबर आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला असून ते सध्या गुजरातचे राज्यपाल म्हणूनही कार्यरत आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्यपाल पदाची अतिरिक्त जबाबदारी आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांच्याकडून संस्कृतमध्ये शपथ घेतली. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य सचिव म्हणजे चीफ सेक्रेटरी कोण आहेत? ठीक आहे. तर त्याचं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक A राजेश अग्रवाल. ठीक आहे. तर बघा, डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल हे चीफ सेक्रेटरी म्हणून कार्यरत आहेत. याआधी कोण होते बघा? राजेश कुमार मीना हे होते चीफ सेक्रेटरी. तर हे 47 मुख्य सचिव आहेत. कोण? राजेश अग्रवाल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. माझी वसुंधरा सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते कोणत्या नवीन द्विभाषिक शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात आले? तर बघा, ऑप्शन क्रमांक B असणार द क्लायमेट चेंज लॅक्सिकॉन. ठीक आहे. 21 फेब्रुवारी 2026 रोजी राजभवनात माझी वसुंधरा अभियानाच्या सन्मान सोहळ्यात राज्यपालांच्या हस्ते द क्लायमेट चेंज लॅक्सिकॉन या मराठी इंग्रजी पर्यावरण शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात आले. हा शब्दकोश कशा संदर्भात बघा? हवामान बदलाशी संबंधित संज्ञा सोप्या भाषेत ह्याच्यात स्पष्ट करतो. तर हा एक पर्यावरण शब्दकोश आहे, जो मराठी आणि इंग्रजी या दोघी भाषेत आहे. ठीक आहे.